असे कशी येत नाही तुम्ही? तुम्हाला मी आता असं वळत वळत कशी नेते? विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उलचाक पाहून सोडू नका, काऊन की हा व्हिडिओला कॉमेडी आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ते बी सांगा ना की हा व्हिडिओ समजण्यासाठी मागचे सारे व्हिडिओ पहा, म्हणजे हा व्हिडिओ समजेल. ऐकलं का? हे मंदी काय म्हणते तर. चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करू. अरे पोरियो, पाय उचला ना, बरोबर चला ना. नाही बाई, एवढी काय घाई वय? आवा बाई पुष्पे, मावशी जोऱ्याची आली असेल, टमरेल घेऊन जायचं असेल. मावशी, एवढं घाईन जाऊन काय करणार आहे आपण? माझ्याजवळ पैसेच नाही, मी काही आणत नाही बापा माझ्या नवऱ्याले. अवा बाई ना पुष्पे, असं काय करते? इकडून तिकडून पैसे ऍडजस्ट कर. तू या नवऱ्याची दारू सोडायची आहे की नाही? मग पैसे तर लागतेच ना, उसने घे ना कोणाजवळून. असं म्हणता का? मग एक काम करा ना, सध्याचे 500 रुपये तुम्हीच द्या उसने, मग माझ्या नवऱ्या घेऊन येते मी. आई बाई, हे तर असं झालं, सांगितले टांगे. बाई ना पुष्पे, खरंच जर माझ्याजवळ असते ना तर मी तुला दिले असते, पण बाई माझ्याजवळ काही पैसेच नाही व. आई बाई पुष्पे, तू माझ्याकडे काही पाहू नको बाई, मी काही तुला पैसे देत नाही. तुला एकदा उसने देऊन पाहिले ते म्या, वर्षभरानं वापस केले तो. नाही बाई, मी काही देत नाही. अहो बिचारे, या बारच्यान तसं होणार नाही. या बारच्यानं मी तुला उद्याच पैसे देतो. माझ्या नवऱ्याचे रोजंदारीचे पैसे येऊ राहिले, ते आले की तुला पैसे वापस करते. नाही बरं बाई, ते काही मला सांगू नको, मी काही तुला पैसे देत नाही. पहा मग मावशी, आता कोणाला मागू? तुमच्याजवळ बी नाहीये आणि मंदी म्हणते मी देत नाही. मग आता काय करू तुम्ही सांगा. मी मंदे सध्याचे दे सध्याचे. तिने जर वापस नाही दिले ना तर मी देते. सध्याचे दे तू. तिले पैसे तर देऊ दे, मी वापस करतो का पाहतो. मी तुम्हाला द्यायला लावतो, नाहीतर हे पैसे काही मी स्वतः वापरणार नाही. त्या फकाट बाबासाठी हे पैसे चालले आणि द्यायला लावा तुम्ही. बाबा मावशी, तिने जर दिले नाही ना तर तुम्हाला द्या लागतील. मी काही पैसे सोडणार नाही बरं. हे कानी एकदा पैसे घेतले की द्यायचं नावच करत नाही. सांग व पुष्पे, तू उद्या पैसे वापस करशील ना? देऊ तर द्या, उद्या काय वाटच पाहतो मी. तुम्हाला पैसे देणार ते. हा उद्या माझ्या नवऱ्याचे रोजंदारीचे पैसे येणार आहे, ते आले की लगेच देते. मावशी, मी काय म्हणते, आपण एवढा खर्च कराव आणि आपल्या नवऱ्याची दारू ना सुटाव, मग गेले ना पैसे वाया. आई बाई, आपल्या नवऱ्याची म्हणजे? अहो बिचारे, तुमच्या दोघीच्या नवऱ्याची, आपल्या नवऱ्याची नाही. माझ्या नवरा थेंब बी घेत नाही म्हटलं. खरंच का मावशी? मावसा निर्वेस नाही आहे का? काय चव बिचारे, लूट राय तो, पंगाट राय, फुल चिंग राय म्हटलं. मग मी काय केलं, एक दिवस त्याला बाबा फकाट जाऊन दिलं. हे सरी मेहरबानी बाबा फकाटची आहे, तर आता म्हटलं थेंबी घेत नाही. काय सांगता, थेंबी पित नाही का? म्हणजे अख्खीच्या अख्खी बाटली तोंडाला लावतात का? अहो बाई ना, बाटली बी नाही, थेंबी नाही, काहीच घेत नाही मा बुवा. आता म्हटलं पुरा नीला नील, पाहत बी नाही त्याच्याकडे. हो का? मग तर आणतो. आमच्या दोघीच्या नवऱ्याला त्या बाबा फकाट जवळ आणतो. पण मी काय म्हणतो, ते बाटली सांगितली त्यानं, मी जर माझ्या नवऱ्याला म्हटलं की ते जा आणि बाटली घेऊन या, मला काम होय, तर माझ्या नवरा कानी माझ्या कंबळक्यात लाट घालीन आणि पुरा कंबळ कमोडीन. मग आता काय करा, कोणाला सांगा? हवं बाई ना पुष्पे, हा तर मी विचार केलाच नाही. आपण तर सांगणार की जा बाटली घेऊन या, त्या बाबा फकाटले द्यायची आहे. ते तर म्हटलं आपल्या रट्टे खाईन. आता काय करावं बाई ना, हे तर काही जमत नाही बापा. आपले नवरे आपल्याला चांगलं धुतीन. आवा बिचारे, काही गोर नाही, त्याची सोय मी लावतो. तुम्ही एक काम करा, माझ्याजवळ पैसे द्या, मी घेऊन यायला लावतो. तुम्ही फक्त तुमचे नवरे आणा, कसे बी आणा, काही बी करून आणा. पहा त्याची सुट्टे का नाही तर. चला आता बरोबर, पाय उचला. आता माय काय गरम हवा आली, एवढा खौट, एवढा कुबट वास. म्हणजे लवकर चाल, ते मावशीला अर्जंट होय. मला काम सांगून राहील ती. आता तर मी डबल चिंग झालो. तुया पालक बी गेला, धुणं बी गेलं आणि भांडे बी गेले. मी तर मस्त एन्जॉय करू राहिलो. जाय मला काम सांगून जाय, कुठे जायचं तर ती जाय. माय, हा माणूस तर डबल मुतळा पिऊन उताना पडला. पा मावशी पा, सांगा बरं मग, या माणसाला एकटं दुखतं सोडून जायला पुरते का मले? आता मी म्हटलं तुमच्या संग येतो, आणि तवर लोक या माणसाला कामा सांगून गेलती. या माणसानं कामा राहू दे जाग्यावर, आणि हे पिऊन उताना पडेल होय. आता तुम्हीच सांगा, कसंच करावं कायच करावं. अहो बिचारे, त्यासाठी तर आपण तिकडे गेलतो. आता आलो घरी, या माणसाला घे आणि चाल तिकडे. तवर लोकांनी हे पुष्पी आणि मी तिच्या घरी जाते आणि तिच्या नवऱ्याला घेऊन तती पोहोचते. तू तोपर्यंत याला घेऊन तती पोच. आई बाई, हा माणूस तर पिऊन पडेल आहे, म्हणजे माझ्या नवऱ्या संग होता का? बापा, तो बी पिऊन पडेल असेल. आता मला घरी जाऊन पाहा लागेल लवकर. मावशी चला बरं, माझ्या घरी चला बरं, पाहू द्या बरं माझा नवरा घरी आहे की नाही तर.
बहिणा पुष्पे, तू तर म्हणे तो नवरा मजुरीचे पैसे आणाले मालकाच्या घरी गेला. मग आता घरी कुठून आला अशी? ततीत अशीन. चल आपण तती पाहू पहिले. म्हणते तू ये तती, आम्ही तोपर्यंत इथं नवरा घेऊन तती पोहोचतो. हो, उठा बरं, चला माझ्या संग. त्या फकाट बाबाची जायचं आपल्याला. पगार बाबा? हा तर मला नावानच निरा बेवळा दिसून राहिला. हा, याच्याजवळ कायला जायचं? मला नाही यायचं. मला अजून प्यायची आहे म्हणलं. मी नाही येत, तूच जाय. माय, हे मोताळा पिऊन स्वतःच पंगवायलाय आणि त्याला बेवळा म्हणते. अहो ऐका ना, चला बरं तुम्ही, तुमचं पिणं सोडवायचं आहे. तो बाबा म्हणते तुमचं पिणं 5 मिनिटं सोडवतो. तर चला माझ्या संग, चला बरं, चला. तुम्ही नाही नका म्हणू, माझ्या संग चला एवढ्या बारच्यानं. मंदे, या अशा बाबा बिबाच्या नांदी नको लागत जाऊ. काही खरं नसते. हे मनाचा कंट्रोल असते आणि मला मनाला कंट्रोल करायचं नाहीये. मी काही येत नाही, तू मला काही म्हणू नको. तुला जायचं असेल तर तू जाय, माया काय नांदी लागू नको. मनाचा कंट्रोल करायचा नाही का? बरं बरं बरं, असे कशी येत नाही हे पाहते मी आता. अरे अरे, माया पाया नको पाडू. माया पाया पडू नको. माया आशीर्वाद आहे तुले. हा, आशीर्वाद आहे, फुल आशीर्वाद आहे. काही पाया नको पडू माया. अरे तू तर माया पाया पडून राहिली ना, मग मला वळून काय राहिली? वळू नको ना मला नेऊ नको कुठे, मी येत नाही. बऱ्या बोला ना माझ्या संग चला, नाही तर तुमचं तंगड धरून वळत वळत मी तती नेईन. हे पाय म्हणते, हे काही फायद्याची गोष्ट नाही बरं. ते बाबा बिबाच्या नांदी काही लागू नको. अशी काही सुटत नसते आणि मला सोडायचीच नाही. मग कशी सुटणार? मी काही सोडत नाही, तू कुठे ने मले. हे पहा सरपंच, आम्ही तुमच्याकडे यासाठी आलो की गावातले जवान पोरकांनी वाया चालले, तर म्हटलं काहीतरी करा तुम्ही. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पट्टे मले, पण आपण काय करा? आपल्या हाती काही आहे का? त्याच्या मायबापानं त्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं काय करू शकतो आपण? सरास दोष मायबापाचा नसते ना सरपंच. मायबाप तर लक्ष देतातच, पण बाहेर पोरं काय करतात काय नाही करत. मायबाप का संगच राहतील का? 24 तास संग राहतील का? आता हे आपल्या गावातलं काम आहे, तर आपल्याला काही ना काही करावं लागेल. मी काय म्हणतो, तुम्हाला पट्टे का बघा. आपण कानी एक ठराव घेऊन टाकू. गावातले सारे लोक जमा करू आपण आणि काय करू, एक ग्रामसभा घेऊ. त्याच्यात कानी एक ठरावच घेऊन टाकू. छगन, तू ये पटलं बापा आपल्याला. नाही तर काय, ग्रामसभेत निघानी एखादा ठराव व्यसनमुक्तीचा घेऊनच टाकू आपण. हो ना सरपंच, ओली ओली कालचे घोपर म्हटलं वाया चालले. हे म्हटलं व्यसन बेसन करायला पाहिजे का? हे चांगली गोष्ट नाही ना. आणि एखादा म्हटलं घेऊन टाका, ठराव घेऊन टाका. आपल्या ग्रामसभेचा का नाही, एखादी ग्रामसभा घेऊन टाका. ग्रामपंचायतला सांगा ग्रामसभा घ्यायची आणि ते ठराव घेऊन टाका एखादा. पहा सरपंच, पहा कोण सांगू राहिलं. पहा, याच्या तोंडात नाही सदैव कधी म्हटलं घोटा राहते, सुपारीचा बोकण्याच्या बोकना राहते, आणि हे काय म्हणून राहिलं एखादा ठराव घेऊन टाका. पहा पहा, आता हेही म्हणून राहिलं घेऊन टाका मग एखादा ठराव. नाही घेतला असता, तुम्ही म्हणता ते पट्टे मले, काही घोर नाही त्याच्यात. घेतला असता आपण, पण ते ग्रामपंचायत सदस्य ते मान्य झाले पाहिजे ना. त्यातले अर्ध्या अधिक तर म्हटलं त्याला बी शोक पाणी आहे, ते तर याले नाहीच म्हणतील. आता काय करावं? मले पहा, मले काही शोक पाणी नाही. आम्ही हो म्हणू शकतो पहा, पण बाकीच्याच पहा तुम्ही, बाकीच्या मॅनेज करा, त्याला विचारा तुम्ही. तुले सांगतो भुरिया, काल मी या सरपंचाला पाहिलं. हा कानी धाब्यावर निघून राहिला होता, तर याले चालाय शोध नव्हती. म्हटलं नागमोडी वळणासारखा चाले हा. याले रस्ता बी कमी पडे आणि हा म्हणते की मला काही शौक नाही. फुल लूट होता म्हटलं, हा फुल पंगाट. अरे बाबा टिल्ल्या, तो तर हो म्हणून राहिला, पण तो त्याचा पाहू राहिला का? तो तर म्हणते मी घ्यायला तयार आहे म्हणते ठराव, बाकीचे सदस्याला तयार करा म्हणते. ते आम्ही पाहून घेतो ना, त्याचा काय लोट घ्या तुम्ही. आज ते सदस्य बिदरसाचे काय ते आम्ही पाहून घेतो, नाही का चिल्या? अरे हा तर लय घोर झाला, लहान नाही झाले आता हे. आता काय करावं सांगा? आता ते सदस्य आहे ना, म्हटलं हात वरे केले तर ठराव मंजूर होईल, नाही तर मग तो कॅन्सल होऊन जाईल ना. सरपंच तुम्हीच पहा ना, तुम्हीच पहा, ते सदस्याला तुम्हीच म्हणा आणि ते ठराव घेऊन टाका बरं. हे असं बरोबर नाही ना. उली लेकरं म्हटलं, आजकालचे ते जवान पोरं ते वाया चालले ना. नाही चिला बा, ते काही जमत नाही बाबा. ते मी काय म्हणतो, हे पहा, मी त्याला म्हणायला जा आणि माय सरपंच की धोक्यात येऊन जा. त्यानं माया विरुद्ध म्हटलं अविश्वास ठराव आणला, तर मग मी काय करू? ते तुम्ही पहा बा. ते आपण काही त्यात जवळ जात नाही आणि त्याला काही म्हणत नाही बाबा. म्हटलं मला 5 वर्ष काढायचे आहेत ना, तुम्ही काय आता हे सांग मला म्हणून सांगताल सांग. त्यानं जर म्हटलं माझ्या काळ्या केल्या तर बोमधलं मग काम. 5 वर्षात हा लपेटते पुरी ग्रामपंचायत खुळून करून टाकते फुलखोळ. म्हटलं सारे रस्त्याच्या घशात, एक रस्त्याने गावात सारे रस्त्याचे पैसे खाल्ले, लोकांच्या विहिरीचे पैसे, घरकुलाचे पैसे ते खा लागतील नेले. काय तर म्हणते सरपंच धोक्यात येईल. अरे पण टिल्ल्या, हा तर पैसे खात नाही म्हणते ना. काय खात नाही म्हणतं? ढेबरं पाहिलं किती पुढे आलं तर. अबे फुल लुकला सोकळा होता सरपंच म्हणायच्या आधी, आता पाय अबे ताटाचं घर होतं याचं, आता बंगला आहे बंगला, गाड्या घोड्या सर्वच आहेत जोड. आणि म्हटलं तालुक्याले प्लॉट, जिल्ह्याले फ्लॅट सगळं जायचं. मग तर मी काय म्हणतो, भ्रष्टाचार मुक्तीचा ठराव घेऊन टाका आणि याले सरपंच घेऊन पाय उतार करा.
हे काय खरं नाही, गाव म्हटलं पुरं डुबून टाकीन हे. एक तर सदस्य तयार होते, तो आपला डेंगू आहे की नाही, डेंगूले म्हणता येते आपल्याला. तसंही डेंगूले काही शोकपाणी नाही, डेंगू होच म्हणून आले. चिला बा म्हटलं लहान माणसानं मोठ्या माणसात बोलू नाही, पण का नाही बोलायचा टाइम येऊ राहिला तर मग मी बोलू काय? असं काय करतो, गावासाठी जर चांगली गोष्ट असेल तर बोलायला काय हरकत आहे. बोल बोल, तू बोलू शकतो. नाही, तुमच्या सऱ्याचं तवापासून चालू आहे की गावात व्यसनमुक्तीचा ठराव घेऊन टाकू, पण हे शोकपाणी करणारे यायनं जर बाहेर गावून शोकपाणी करून आले तर मग काय करावं? बरोबर बरोबर बोलला विनय तू, एक नंबर पटला आपल्याला. म्हटलं गावात नाही करते शोकपाणी, गावात बंदी लागू होईन त्याइले, पण ते बाहेर गावी गेले आणि त्यातून करून आले तर मग त्यातून शोकपाणी करून आले, त्यातून लूट होऊन आले तर मग काय करावं माणसानं? नाही पटला आपल्याला, पोट्टे बोलले, बरोबर बोलले. खरंच आहे, यायले म्हटलं मोठ्या माणसांनी बोलायला पाहिजे. पोट्टे तुम्ही एक नंबर का, तुम्ही मुद्द्याचं बोलले म्हटलं, असं काही वायफट नाही बोलले. चिल्ला आबा, आता तुम्ही सांगा काय करावं. आपण अति ठराव घेऊन टाकू, पण हे पिणारे पाणारे शोकपाणी करणारे हे बाहेर जातील, त्यातून शोकपाणी करून येतील, त्यातून पिऊन येतील. मग अशा टायमाला आपण काय करावं आता सांगा तुम्ही. अरे मी सांगू का, याचे चिलाला काय विचारता मी सांगतो. हे बा तुम्ही काय करा, ठराव असा घ्या की हाती लागला आणि तो शोकपाणी करून दिसला की त्याला 10,000 रुपये दंड दंड वसूल करा त्याच्याकडून दंड. तो काय, तो गावात काय करते, तो बाहेर गावी काय करते, अरे तो राज्य सोडून बी गेला की नाही तर त्यातून बी म्हटलं नील येते. तो काय शोकपाणी करते हो, 10,000 रुपये दंड म्हटल्यावर अच्छा फाटते ना. अरे बाबा मुंशी, अबे लेका हे पाय, सगळ्यात पहिले दंड तुला लागेन बरं. तो आहे तोंडात म्हटलं बोकणार आहे ते 24 तास. म्हटलं झोपताना बी सुपारी तुकत नाही, म्हटलं तू सुपारी खाऊन झोपतं आणि तू म्हटलं घडोघडी हाती लागशील आणि घडोघडी तो अजून 10,000 रुपये दंड घेतला जाईल. मग चालेल का तुले? अरे बापा तुम्ही येऊन जाऊन मायावर काय लिहू राहिले हो? हे घोटा पाणी म्हटलं जनरल गोष्ट आहे ना. तुम्ही काही असं ऐकलं का की घोटा खाणाऱ्या संसार वाया गेला, संसार मोडला, त्याची फारकटी झाली, सुपारी खाणाऱ्याची फारकटी झाली. हे पिणारे पाणारे आहेत की नाही, याचे संसार वाया चालले, काहीचे तर मोड्यावर आले म्हटलं. हे पा तुम्ही का नाही घोटा बेटा हे जनरल गोष्ट आहे, ते सोडून बाकी सऱ्यावर काही दंड लावा. हे पाहिजे बाहेरून पिऊन येतील, गावात पितील, लूट राहतील, नालेत लोळतील, त्याच्याकडून का नाही तुम्ही दंड वसूल करा. वा मुंशी, मानलं बाकी तुले स्वतःला वाचू राहिला तू. थांब तुले बी पाहतो, ते घोटा बिटा सर्व बंद करतो मी. एवढी चालाकी करू राहिला तू. पण सगळ्यात पहिले तो जगन आणि तो मन्या त्याचं म्हटलं पिणं पानं सोडा लागते, तर सगळ्यात पहिले तोच ठराव घेऊन टाकू. मी काय म्हणतो सरपंच, तुम्ही काय करा, जे पिणारे आहेत की नाही ते गावात जर पिऊन दिसले ते कुठून बी येऊ, बाहेर गावून येऊ, गावात नाही पिऊ, कुठून येऊ, त्याच्यावर सगळ्यात पहिले 10,000 रुपये दंड असा तुम्ही ठराव घेऊन टाका. उद्याच तुम्ही ग्रामसभा बोलवा आणि पहिले ते काम करा. नाही तर पुढच्या पंचवार्षिकले तुम्हाला आम्हाला नेऊन द्यायला विचार करायला लागेल. मला वाटते राजाची लाभा, कशी गोष्ट करता तुम्ही राजा. मला सरपंच राहायचंच आहे, पुढच्या वर्षी निवडून यायचंच आहे आपल्याला. पण ते जे सदस्य आहेत की नाही त्याचं जरा घोर आहे. तुम्ही काय करा, त्याला पटवा तुम्ही. नाहीतरी मला वाटतेच ना की आपलं गाव आहे की नाही सुधारलं पाहिजे, आपलं गावाचं नाव झालं पाहिजे आणि जे गाव आहे की नाही आपलं ते पूर्ण व्यसनमुक्त असलं पाहिजे. आणि हे खरी गोष्ट आहे ना की जवान जवान पोरं जर वाया गेले तर मग गावाचं कसं व्हा. ते पहा तुम्ही, ते सदस्याला की नाही तुम्ही पटवा जरा, त्याला तुम्ही घ्या घेट्यात आणि आपण घेऊन टाकू. केला आबा, सगळ्यात पहिले या सरपंचाचा काहीतरी झोल आहे. याच्याच मनात नाही आहे की गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे. हा येऊन जाऊन त्या सदस्याचं नाव दाखवू राहिला आपल्याला. आपण काय करू, त्या सदस्याला भेटू आणि याचा अविश्वास ठराव घ्यायला सांगू, मग समजून आले. अरे बापा असं नका करू. मी काय म्हणतो राजा, तुम्ही असं कोण करू राहिले? बरं मग एक काम करतो मी, भेटतो मी सदस्य येईल आणि त्याला म्हणतो की आपल्याला ठराव घ्यास लागते. तिचीला आबाचं म्हणणं आहे तर हा घ्यास लागते ठराव आपल्याला. करतो मी काय, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जा तुम्ही आपापल्या घरी, काही घोर नाही. उद्या ठराव घेतला जाईल, तुम्ही उद्या या ग्रामसभेला. तशी मी दवंडी द्यास लावतो ग्रामसभेची. आता तुम्ही आता जा, पाहतो मी काय करायचं तर. म्हटलं रे काका, बाकी मानलं आपण तुम्हाला. म्हटलं तुम्ही काय गोट केली, सरपंच साहेब म्हटलं तयारच झाले, ते गोट काही खोटी नाही. म्हटलं तू जर सरळ चमचा निघत नशील तर डब्बा उलटा कराच लागते. बाकी एक नंबर काम केलं तुम्ही. मुका भुऱ्या मुकार आहे. सरपंच साहेबांना शब्द दिला आपल्याला की ते उद्या ठराव घेतील, कोणत्याही हालतीत ठराव घेतील. आता ते त्याच्या शब्दावर कायम राहतील. नाही ते मफलारांचे गोट सांगितले ना आपल्याला, ते आपण करायला काही हरकत नाही. खरं बी ते गोट खोटी नाही की जर चमच्यानं जर तूप निघत नसेल तर डबा उलटा कराच लागते. चला आपापल्या घरी चला. सरपंच साहेब तुम्ही कामाला लागा. जातो आता आम्ही. अरे काय अजय, आज एकटाच आणि बाकीचे कुठे आहेत? काय सोबती कुठे आहेत? झाले का लपाळ? अरे तुले काय सांगू, लेका गाव बी म्हटलं एवढं सामसूम झालं, उन्हाळ्यात लागला नाही की बुराट गोट. गाव म्हटलं डायरेक्ट खोप्यात, उन्हाळ्यानं झाले थंडेगार.
हाव ना ज्या भाऊ तो मान्या आणि तो जगन्या त्याचं मॅटर जईपासून झालं तर पुरं गाव म्हटलं वसान पडलं. तेच तर म्हणू राहिलो, गावातल्या गवारातल्या बकऱ्या गायब कशा काय उरायल्या. बकऱ्याचं काय घेणे नाही हो. राजा ते कानी पितांना पकडल्या गेले, बकऱ्याचं मटण खाताना नाही पकडल्या गेले. मले वाटलं बकऱ्याचं मॅटर होय का. अरे काय लेका, पहिलेच बेवड्या आहेत ते, त्यात काही नवाई. अरे राजा नवाई नाही तर काय होय. त्याच्या बायकोनं म्हटलं पितांना पकडलं आणि त्याले उचललं. आपटणार होती खाली पण आम्ही समजून सांगितलं आणि नंतर माहित पडलं की त्याला घरी गेल्यावर उलट टांगून ठेवलं. हत्तीच्या मायाची कटकट मला पिन बंद कर लागेल. माय बायको बिले पहलवान आहे, मी काही पितो. एखाद दिवशी घरी जाईन, माय बायको मला उचलीन आणि धुना धुतात तसं आपटून टाकीन. काही सांगता नाही येत बापा, बायाचं काही खरं नाही. आपल्याला बंद मार लागेल. हो आजच तर बाजार नव्हता, म्हटलं बाजाराला पैसे नव्हते. तुम्ही म्हटलं मी काय आणत नाही. मला म्हणे तुम्ही गावा आणा पण बाजार आणा. काय काय गोष्ट करता जा खरं करे. खोटा बोलू राहिलो मी, साऱ्या जमान्याचा खोटा माणूस आहो मी. काही बोलता का राजा. अरे आजू मी काय म्हणतो. हा माहित आहे मावशी तुम्हाला काय म्हणायचं मला तर. ते काढलं मी बंडल आणून ठेवलं, घेऊन जा. मावसाला बंडल पाहिजे ना, घेऊन जा. अरे टमरेला बंडल नाही पाहिजे मले, माया दुसरंच काम होय. काय काम होय बापा, हेच तर काम राहते तुम्हाला. मी ठेला उघडत नाही सकाळून तर सकाळून ना घरी येता की मा नवऱ्यानं धाडलं बंडल दे. अजून कोणतं काम होय बापा तुमचं. अरे सांगितलं असतं पण हा अजाबराव आहे की नाही, त्याच्यानं सांगून नाही राहिली. अजाबराव वा बरं सरकटा बोल घरी. मी घरचाच माणूस होय, माया समोर काय लपवता, सांगा. हाव रे कैन कुट्ट्या, साऱ्या जमान्याचा चबरा माणूस होय तू. म्हटलं दिवसा टेमा घेऊन भेटलं की नाही, तो यासारखा माणूस सापडणार नाही. अबे लेका तो समोर सांगायला जा आणि तू पुऱ्या गावात फिरतो. नाही रे बापा, तो समोर मी काही सांगत नाही. कोण म्हणलं मी चबराव. हे पा मी तुमच्या गोष्टी इकडच्या तिकडे अजिबात करणार नाही. लागन तर तुमची शपथ. हा काय माहिती शपथ, काय अजून काय घाल मला खपी. अबे तू या उलचा भरोसा नाही माया. नाही रे बापा, तू जाय बरं आतून, डोसं काय खाऊ नको. बरं बापा तुमची नाही, या आजाची शपथ. तुमच्या गोष्टी इकडच्या तिकडे अजिबात करणार नाही मी. हा मग ठीक आहे, मग सांगतो मी. अरे बाप, ती कोण इकडे झोपकून आली म्हातारी, दिसली बी नाही. म्हातारी तर लय अगाऊ आहे. तिची शपथ खाल्ली तर सांगत नाही म्हणे, अनमाई खाल्ली तर सांगतो म्हणे. काय म्हणता मावशी, सांगा पटकनी, माझ्या धंद्यात टाइम होय ना. हे पाय आजा, तुले मला एक काम कर लागते. त्याच्या बदल्यात तुले मी कमिशन देतो. तू काय कर माहित आहे का, 2 कानी क्वार्टरी आणून दे मला. बापा 2 एवढं म्हणजे तुम्ही मावसा संग मग का. काय घर होय का काय तुमचं. आजी तू काही पासून चाल झाली. अरे बापा जे नाही व्हायचं तेच झालं, झाली बोंब झाली. अरे बापा मले नाही पाहिजे आजू, मले नाही पाहिजे ना. ते म्हटलं जगनची बायको आणि ते आपल्या मनाची बायको, त्याच्यासाठी पाहिजे. अरे बाप रे, म्हटलं त्या जगनले चांगली अद्दल गळवली आणि आता त्याची बायको पिऊन राहिली का, आणि त्या मनाची बी का, आणि तुम्ही बी काय चालू काय गावात नाहीये. अरे फुटाण्यातल्या उलच्या सोंड्या, तू या दिमाग नको चालवू ना. गावात फकाट बाबा आला, तो फकाट बाबा कानी दारू सोडवते, तो पिणं सोडवते लोकांचं. त्यासाठी पाहिजे, त्यानं सांगितलंय. आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला म्हटलं अजिबात थेंब बी नाही घ्यायचा. आम्हाला तर त्या मन्याची जगनची सोडायची वय, त्यासाठी पाहिजे. ते म्हटलं मला लवकर दे, ऑर्डर आणून दे. आता आम्हाला तिकडे जायचं आहे. त्या बाबा बिबाच्या काही नाणी लागू नका. हे पिण्यावर म्हटलं कोणते औषध नसते. पिण्यावर मनाचा कंट्रोल असते. फुकट म्हटलं पैशा पाण्यानं तुम्हाला लुबाडीन आणि चालल्या देण्यातून त्याची काही सुटणार नाही. मी सांगतो तुम्हाला, ते म्हटलं मनावर कंट्रोल असते. अरे बापा तुले नाही माहित, बाबा लय पोचेलाय. हो का, बरोबर आहे बापा तुमचं, बरोबर आहे. तो आता तुम्हाला काय करते माहित आहे का, डायरेक्ट ढगात पोचवते. काही खरं नाही. आपण तर समजून सांगितलं. पहा बापा तुम्हाला काय करायचं करा, मला काही घेण देण नाही. काही करा लागत नाही ना, मग आधी काल थांबला वय सरकाटा बोल घरी. आजा तुम्हाला काम करतो की नाही करत, सांग मला लवकर. बापा करतो ना, मला कमिशन भेटायची मतलब. बापा मला कानी बाटली मागे 50 रुपये लागतील. पट्टे का तुम्हाला, तर ताण तुम्ही, नाहीतर मी जात नाही. तुम्ही तुमचं जा, तुम्ही घेऊन या. काही गोर नाही. तू एक काम कर, नाहीतरी तर दुपारचा ठेला बंद राहते. तू आता जा, ठेला बंद कर आणि बाटला घेऊन सरकार टपोर तू कानी त्या पळक्या वाड्याच्या इकडे ये. म्हटलं लवकर ये जरा, आम्ही कान तिकडे चाललो. ते निमा बिमा घेऊन जा लागतात, तर ती मी तुला पुरे पैसे देतो. हे गोट काही मला खरी दिसून नाही राहिली. हे कानी हे काही बरोबर नाही बरं. ते बाबा बिबा म्हटलं हे काही खरी गोट नाही. काय करा मग आजा काका, तुम्हीच सांगा. तुम्ही मोठे धाटे आहे, तुमच्या हाताने होऊ द्या. मी काय म्हणतो, तो फकाट बाबा आहे की नाही, त्याला आपण अशी अद्दल घडू की त्यांना गावातनी डबल पायाने टाकला पाहिजे. असं काहीतरी करू आपण. काय राजा, गरीबाच्या पोटावर पाय देता का हो? कसे बसे म्हटलं 100 रुपये मला मिळणार होते कमिशनचे, ते जाऊ देता का.
भूतले का जुदा गावातलं काम होईना तुला कमिशनची पडली करे. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, तू बाटला आण, काय तू कमिशन काढून घे, काय तू पैसे कमवून घे. पण आपल्याला काय करायचं, त्या बाबाला काने खरं बी अद्दल घडवायची. चिला बुडा बेडा या अजाबराव काका सर यायले मी गोळा करतो, आपण मस्त प्लॅन करू आणि त्या बाबाला काने चांगली अद्दल घडवू. मग काही घोर नाही, आपल्याला शंभरी भेटते ना, मग काहीच वांधा नाही, आपण तुमच्यातनी सामील. अजाबराव भाऊ, तुम्ही जा बाजार ठेवून या. टिल्ल्या तू काय कर, सऱ्याला गोळा कर, मी बाटला घेऊन पती येतो. नाही बरं केलं तुम्ही, कानावर टाकला आमच्या, काही घोर नाही. पाहू ना आपण काय ना काय करू. आम्हाला कंदरे बी समजलं नाही, काय बोलले तुम्ही, तुमचं तुम्हाला माहित. बोकनाच्या बोकनात तोंडात राहते. सऱ्यात पहिले तर घोटात थुका बरं आणि मग बोला, काही समजलं नाही आम्हाला. राहू दे रे पोट्यो, त्याच्या काही नादी लागू नका, ते काही चुकणार नाही. एक टाइम भाकर खाणार नाही, पण ते घोटा खाते. बरोबर आहे तुमचं. बरं झालं तुम्ही कानावर टाकलं. ते पोरी बी काय करतील, त्या बी कावले त्या मन्याले आणि त्या जगण्याले. पाहू आपण. बरं एक काम कर, मी काय म्हणतो, आपलं हे काय नाव आहे अजा, तू काय कर, तू जाय, तू समोर जाय, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं कर तू. आणि आम्ही का नाही, तू गेला की बरोबर 5 मिनिटांनी छापा टाकतो, म्हणजे रंगेहात काम होऊन जाईल. मले पहिले कमिशन घेऊ द्या जा, मग छापा टाक जा. तुम्ही छापा टाकसा आणि ते मावशी म्हटलं पैसे देणार नाही. लय डेंजर होले का. हा म्हटलं कुठे कमिशन खाते. त्या दिवशी याच्याच बापाने याला काम सांगितलं, तिच्यात बी म्हटलं 50 रुपयानं मारले. अरे बापा आजा, तू एक कमिशन घेजो पहिले, या टिल्ल्याला संग ठेव. हा टिल्ल्या आम्हाला इशारा करीन तरी आम्ही येईन, तोपर्यंत काय आम्ही येत नाही. काही घोर नाही, तू पहिले कमिशन घे. लेका भुऱ्या, याले कोणाचं काही घेण देण नाही, काही होत तिकडे. याले याचं कमिशन भेटलं म्हणजे बस झालं. खरं तर का नाही, याचं नाव का नाही अजय कमिशन मारे पाहिजे होतं. बरं मी काय म्हणतो, आता मीटिंग बरखास्त करा, आपापल्या कामाला लागा, चटकानी पटकानी काम आवरा, कारण ते पोरी तिथे पोहोचल्या असतील. आपल्याला का नाही लवकरात लवकर काम निपटा लागेल. डाळ पालक वरणाची भाजी वांग्याची भाजी गपगप शिरा, हेच आहेत का ते, हेच 2 जण आहेत का? बाबा रोडगे 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 बी रोडगे म्हणा ना, रोडगे डाळ पालक वरणाची भाजी वांग्याची भाजी गपगप शिरा आणि रोडगे. रोडगेले आवडतात नाही कोडक्या नवऱ्याले, रोडगे म्हणा बरं एक बार. म्हणते तुला म्हणलं होतं मी येत नाही, जबरदस्ती तो आम्हाला आती आणला आणि हे तर वांग्याची भाजी गपगप शिरा म्हणून राहिलं. हे काय काय याले जमते का नाही काही? पुष्पे तो आम्हाला चाट मारून आणलं. मी तती गेलतो माझ्या मजुरीचे पैसे घ्यायले, तर ते तो घेऊन नाही दिले. याच्याजवळ मला खायला आणलं बरं तू. अशा लोकांच्या नादी लागून काही उपयोग नसते ना, समजत नाही का तुले? तू शिकेल सवरेल वय ना. जगन म्हण्या मुके बसा तुम्ही, एक शब्द न काढू. म्हटलं मुतळा प्यायच्या टायमाले लाज नाही वाटत, आणि आती म्हणे जबरदस्ती आणलं. एकदम चुपचाप राहा. यायची सोडून राहीन मी दारू. मला म्हणतात बाबा फकाट, मला नका मारू. या पा तुम्ही निमा आणले, पण क्वार्टरी कुठे आहेत? ते काही आणता, ते कोण आणणार आहे? हाय की नाही, आणले की नाही तुम्ही? येणार आहे मागून, तो अजू आणणार आहे. तुम्ही पहिले निमात चालू करा. निमानं काही फरक पडते का पा? नाही ते नाही जमत, अजिबात जमत नाही. आताच लागतात सध्याच, त्याशिवाय काम जमत नाही. कोण आणणार आहे? भला लवकर. आणि हो, त्याच्या संग 10,000 रुपये लागतात, मगच हे सारं काम जमते, मगच यायचं मी पिणं सोडतो. बाप्पा 10,000 रुपये आता ते कुठून आणा? आती तर म्हटलं संध्याकाळच्या भाजीले तिला सोय नाही, आणि 10,000 रुपये नाही बापा, हे काही जमत नाही आम्हाला. मावशी तू तर म्हणे की फक्त ते निंबू आणि ते क्वार्टरी हे एवढंच लागणार आहे, मग काही लागणार नाही. मग आता ते हे म्हणतात 10,000 रुपये पाहिजे. बापा एवढे पैसे कुठून आणा? असं काय करता तुम्ही दोघी जणी? आपल्याला यायचं पिणं सोडवायचं आहे. ते 10,000 रुपये मोठे का यायचं पिणं सोडणं मोठं? अरे काय तिकडून उसने पासने करा, पण आणा. बरं एक काम करा, चला वापस आपण उसने पासने करू आणि यायला आणून देऊ. पुष्पे मी म्हणलं होतं की नाही, तू शिकेल सवरेल वय, अशा लोकांच्या नांदी लागू राहिली. चाल घरी वापस. 10,000 रुपये कुठून आणशील तू? आती म्हटलं चटणीवर तेल नाही आपल्या, आणि 10,000 रुपये बापा एवढ्यात तर माझ्या वर्ष निघेन. कितीतरी क्वार्टरी होती माया, हाय की नाही म्हण्या? अरे याच्या म्हणल्याना थोडी मी सोडणार पिणं. याले मजा दाखवाच लागते. आपल्या बायकाले म्हटलं हा का नाही एक राहिलता, फसवू राहिलता का, पैसे उकाळू राहिलता का? थांब बाबू थांब, तुले दाखवतो. आम्ही 2 जण मजा दाखवतो तुले. काही हात लावा त्या बाबाले. मुख्य बसा तुम्ही, मी बोलते बाबा सांगा. अरे बापरे, जास्त सांगितले का? 10,000 लय झाले का? मग कमी सांगतो. हे पोट्टे तर मला धुतो म्हणतात, रट्टे काही नाही सांगतो. बाबा मी काय म्हणतो, हे पा एवढे पैसे नाही आमच्या जवळ, काहीतरी कमी करा. पण या दोघांची का नाही पिणं सोडवा. काहीतरी करा तुम्ही, काहीतरी कमी करा. बरी बोलली बाई, नाही तर आता मी कमी सांगणार होतो. डाळ पालक वांग्याची भाजी गपगप शिरा. 5,000 पेक्षा 1 रुपया कमी नाही. 5,000 रुपये लागतील, 2 क्वार्टरी, आणि हे 2 जणांची दारू छो म्हणतात. मी आलो.
बाबा आल्या आल्या तुमच्या क्वार्टरी आल्या अजू आणि ते क्वार्टरी दे. आणि मी काय म्हणतो सध्याचे 5,000 रुपये दे बरं. माय मी कमिशन खायसाठी सगळ्या गोष्टी करतो ने मला 5,000 मागते. हा मी काय म्हणतो मावशी, मला काही ते क्वार्टरी भेटल्या नाही, मी तेच सांगायला आलो. आणि 5,000 रुपये काय माझ्याजवळ आज खडकू बी नाही. म्हटलं सगळ्या उधाऱ्यावाल्यानं उधार नेऊन माझ्या उधाऱ्या डुबवल्या, माझ्याजवळ रुपया बी नाही आज. अरे बाप, क्वार्टरी बी नाही आणि पैसे बी नाही. आपला अख्खा दिवस बगर बोनी जाते काय? नाही आपल्याला काही नाही करावं लागेल. उलचा राग दाखवा लागेल म्हणजे पैसे बी देतील आणि क्वार्टरी बी आणतील. राग आला मला आता. मी या दोघांवर फूक मारतो. यायची कधीच सुटणार नाही, एक थेंब सुटणार नाही. हे 5-5 मिनिटाला पितीन. हा फू. नाही बाबा, राग आवरा फूक मागी घ्या फूक. आम्ही पैसे सोलावतो क्वार्टरी बी आणतो, तुम्ही फूक मागी घ्या फक्त. यायले 5-5 मिनिटाला प्यान नका लावू. हे पैसे उकळू राहिला का? बरं मला हेच वाटलं होतं. आता इशारा करायला लागेल. काय रे उंदऱ्या, काय टुकू हा तयार फूक मारू का फूक? अरे बाप, एवढे सगळे जण आले म्हणजे चांगला धंदा होते वाटते. या तुम्ही सरे या. तुमच्या समस्या सांगा. वांग्याची भाजी, गपगप शिरा. सांगा समस्या सांगा तुमच्या. बाबा फकाट तुमच्या समस्या सोडवीन. आमच्या समस्या तुम्ही नका सोडू, आता आम्ही तुमच्या समस्या सोडवतो. आता आम्ही काय करतो माहित आहे का? टेम्पे आणतो टेम्पे. आणि टेम्पे आणून तुमचे म्हटलं टेम्पे सुजवतो आणि तुमच्या समस्या सोडवतो. अरे खरंच टेम्पे घ्या टेम्पे. पटकनी उचला, हातात जे येईन ते उचला. हा कानी 10,000 रुपये मागला. 10,000 रुपये. 10,000 रुपये कायचे पाहिजे याले? सांगा वांग्याची भाजी, गपगप शिरा. सांगा बाबा तुमच्या समस्या सांगा. आम्ही तुमच्या सगळ्या समस्या सोडवतो. अहो मी काय म्हणते, रोडगे म्हणा रोडगे तुम्हाला लय आवडतात ना? तुम्ही लय कोटगे आहे ना? अरे बाप, रट्टे खाई. इथं ना बोनी झाली ना काही, इथं रट्टे खाई आली. आतून पयाले पुरते. हे पा टेम्पे बिम्पे काही घेऊ नका. याले सरकट टपोर हवाली करा म्हटलं. लाकअप पण टाकायला लाकअप मध्ये. कुठे आहे बाबा? कोणता बाबा वय? पाहू द्या मला फकाट बाबा कोण आहे तर. अरे भोकण्या डोळ्याचे आहे का तुम्ही त्याच्या मागे उभे आहे ना, बरोबर समोर पहा ना. दाढी लावून तो टकला तोच वय. हा वय का? बरा सापडला. घ्या रे पोट्ट, झोळपे घ्या बरं. झोळपे घ्या आणि चांगला झोळपा. डबलच्या ना गावात पाणी ठेवला पाहिजे. अरे बाप, हे तंबू बिंबू सरा अति सोडा लागते ना, तू पटकनी पया लागते नाही तर खरंच वाटते काही ना आपल्यावर. आज लय फसली गोटी आपली, काही फायदा झाला नाही आता येऊन. म्हटलं या गावात डबल पाणी टाकायचं आपण, अजून पया लागते. चांगली अद्दल घडली आपल्याला. आता हा धंदा बंद, दुसरा धंदा चालू. वांग्याची भाजी, गपगप शिरा. 2 मिनिटात मी गायब झालो पुरा. अरे हे तर पयाला. अरे चला पटकन याला पकडू आपण. अरे पोरो, काय पाहू राहिले? पकडा त्याला, वाटच्या मागे. हट्ट बाई, हा बाबा गेला तर गेला पाहून, पण यानं रोडगे बी दिले नाही. 2-4 रोडगे दिले असते तर काय झालं असतं? नाही कोटग्या नवऱ्याला का नाही रोडगे लय आवडत होते ना. तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा कुणाची वाट पाहू राहिले? करा बरं पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मग भेटू आपण पुढच्या पार्ट मध्ये लवकरच. आणि हो, पुढचा पार्ट पाहायला विसरू नका.